असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मुंबईमध्ये उत्साहामध्ये सर्वत्र मतदान सुरू झालेलं आहे आणि उत्तर पश्चिममध्ये जे आहे ते स्वतः उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक सर जे आहे ते स्वतः सकाळी 6:30 वाजल्यापासून रांगेमध्ये होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की मी पहिल्यांदा मतदान जे आहे ते पहिलं मतदान करावं असं त्यांचं म्हणणं होतं। सर 6:30 वाजल्यापासून खरं तर तुम्ही या ठिकाणी रांगेत उभे होतात, काय भावना, काय प्रतिक्रिया? काय आहे, ज्या वेळेपासून मी मतदानाला जातो आहे, आता माझा 90 वर्षाचा तुम्ही उल्लेख केला, तर पहिल्यापासून मी नेहमीच पहिला नंबर आपला करून म्हणजे मग निवडणुकीतलं बाहेरचं जे पक्ष कार्यकर्ता म्हणून काम असतं ते करायला मोकळीक मिळते आणि म्हणून मी पहिला नंबर लावून करत असे। त्याचा लाभ मी असं करतोय तर माझ्यापेक्षा जे थोडे ज्युनियर असे कार्यकर्ते, अरे राम नाईक पण पहिला करताय तर आपण पण आपल्या वॉर्डात जाऊन पहिला करू, अशा प्रकारची एक भूमिका असते आणि त्याच भूमिकेतून मी आज इथं 6:30 वाजता आलो। तर तुमच्यापैकी सुद्धा काही लोक त्यावेळेला होते, आता येत राहत आहेत, तसे मतदार येत राहत आहेत, चाललेलं आहे आणि ह्यावेळेचं मतदान अधिक सुरळीत चाललेलं आहे। तुम्ही नुसतं तिकडे नजर टाकलीत ना तर आपल्या लक्षात येईल आणि म्हणून ह्यावेळची जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेत सर्वात अधिक महत्त्वाची व्यवस्था ही आहे की मतदारांना निवडणूक आयोगाकडनं त्यांच्या मतदानाचा क्रमांक असलेली चिठ्ठी मिळालेली आहे। त्यामुळं ह्या पक्षाचं काय आहे, त्या पक्षाचं काय आहे असं जे बघावं लागतं ते न बघता मतदान करता येतं। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी तुम्ही मतदान केलेलं आहे त्या ठिकाणचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते दोन्ही उमेदवार अगोदर मित्र होते, परंतु आता ते विरोधात लढत आहेत। अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर, शिंदे गटाकडून रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर आहेत। याकडे तुम्ही कसं पाहताय? याकडं एक सरळ पाहण्याचा मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिंद्यांच्या बरोबर जे बाहेर पडले आणि त्यालाच आता निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या नेतृत्वातले जे बाहेर पडले त्यांनी एक महायुती केलेली आहे आणि महायुती जी केलेली आहे त्याप्रमाणे मतदारसंघांचं वाटप केलेलं आहे। आता हा एक योगायोग आहे की ज्यांनी दोघांच्यासाठी काम केलं, असं अनेक मतदारसंघात झालेलं आहे, असं होणं स्वाभाविक पण आहे। पण त्या दृष्टीनं जर पाहिलं तर इथं जे दोन आहेत, तो आमच्या महायुतीतला मी आहे आणि त्यामुळं स्वाभाविकपणानं मी वायकरांना मतदान केलेलं आहे। ताकद कोणाची वाटते जास्त ह्या मतदारसंघात? आता बघा, संध्याकाळी कळेल की नाही कळणार। असं आहे की नैतिकता हा आधार आहे आणि सर्वसाधारण माणसाला सुद्धा नैतिकता कळते आणि म्हणून जे त्या पक्षाचे स्वतः त्याचे वडील गजानन कीर्तीकर त्यांना सोडून हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, दुर्दैवाचं आहे पण असं झालं हे खरं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की माजी केंद्रीय मंत्री आणि माजी उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांनी मतदान केलेलं आहे। सर्वांचं म्हणणं असं त्याच पद्धतीनं मला पहिलं मतदान करायचं होतं म्हणून मी 6:30 वाजल्यापासून रांगेत होतो, अशी प्रतिक्रिया जी आहे ती राम नाईक यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीषसह निवृत्ती, टीव्ही 9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।